जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आगामी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहासातला एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे, तो आहे विविध क्षेत्रातले जनक. याच्यावरती पोलीस भरती परीक्षा असो, तलाठी भरती परीक्षा असो, याच्यावरती एखादा प्रश्न हमखास विचारलेला असतो. तर दोस्तांनो, वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण भारतातले सर्व प्रमुख जनक. आता दोस्तांनो, सर्वात पहिले जे आहेत ते आहेत भारतीय असंतोषाचे जनक, ज्यांना आपण फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणतो. असं आपण कुणाला संबोधतो? ते आहेत कोण? लोकमान्य टिळक. व्हॅलेंटिन चिरोल यांनी आपल्या इंडियन अनरेस्ट या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळक या जहालवादी नेत्यांचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक असा केलेला होता. मग भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण? ते आहेत कोण? दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके यांनी 1913 साली राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला चित्रपट जो आहे तो काढलेला होता. यांच्याच नावाने भारतातला सर्वोच्च चित्रपटसृष्टीतला पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो दिलेला जातो. नंतर भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक जे आहेत ते आहेत डॉक्टर MS स्वामीनाथन. भारतामध्ये 1965 साली हरित क्रांतीला सुरुवात झाली होती. भारतामध्ये गहू आणि तांदूळाच्या बाबतीत ही क्रांती संपूर्णतः यशस्वी ठरली होती. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर संकरित ज्वारीच्या बाबतीत ही क्रांती यशस्वी झालेली होती आणि या माध्यमातून भारतातल्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग भारतीय धवल क्रांतीचे जनक कोण? फादर ऑफ व्हाईट रेव्होल्युशन इन इंडिया असं आपण संबोधतो कोणाला? डॉक्टर वर्गीस कुरियन यांना. परदेशातून शिक्षण घेऊन भारतात आलेले आणि गुजरातमधल्या आनंद या गावी एक मोठा प्रकल्प यांनी उभारलेला, त्याला आपण काय म्हणतो? अमूल, आनंद मिल्क प्रोड्युसर्स युनियन लिमिटेड. या माध्यमातून शेतकऱ्यांकडनं दूध संकलित करून त्याच्यावरती प्रक्रिया करून फक्त दूधच नव्हे तर इतर दुग्धजन्य वस्तूंचा महापूर आणणारे डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारतीय धवल क्रांतीचे जनक होत. मग भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक असं आपण कोणाला संबोधतो? ते आहेत डॉक्टर होमी भाभा. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून अणु कार्यक्रम जो आहे तो सुरुवात झालेला होता, पण खऱ्या अर्थाने त्याचं जनकत्व होमी भाभांकडे जातं. कारण की होमी भाभांनी पंडित नेहरूंचा पिछा करून भारताने अणु कार्यक्रम राबवावा अशा प्रकारे त्यांची मनधरणी केलेली होती आणि यांच्याच माध्यमातून भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर किंवा भारतातल्या महत्त्वपूर्ण अणुभट्ट्या ज्या आहेत त्या कार्यान्वित झालेल्या होत्या. दुर्दैवाची गोष्ट अशी की विमान अपघातात यांचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोण? तर भारताचे राष्ट्रपती, भारताचे बिनीचे शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारताने क्षेपणास्त्र कार्यक्रम हाती घेतला होता इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत आणि तिथपासून या कार्यक्रमाला गती देण्याचं काम जे आहे किंवा जनकत्व जे आहे ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याकडे जातं. अगदी भारतीय बनावटीचं पहिलं क्षेपणास्त्र पृथ्वी ते अग्नी या क्षेपणास्त्रांपर्यंतचा प्रवास जो आहे तो यांच्या जनकत्वामुळं जो आहे तो घडून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग दोस्तांनो, मराठी वृत्तपत्राचे जनक असं कोणाला संबोधलं जातं? ते आहेत बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनीच एक 1832 साली दर्पण नावाचं मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक काढलं होतं आणि मराठी भाषेतील पहिलं मासिक दिग्दर्शन 1840 साली सुरू केलेलं होतं. तर यांच्याच नावाने मराठी पत्रकारांना पत्रकारितेतला सर्वोच्च पुरस्कार दिला जातो, ज्याला म्हणतो काय? दर्पण पुरस्कार. मग आधुनिक भारताचे जनक असं आपण कुणाला संबोधतो? ते आहेत भारताचे खऱ्या अर्थाने पहिले समाजसुधारक असलेले राजा राममोहन रॉय. ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 साली केली. त्यांना आपण आधुनिक भारताचे जनक असं संबोधतो. मग भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण? ते आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी. यांनीच आपल्या विचारांनी भारतामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद जो आहे, द स्पिरिट ऑफ नॅशनलिझम ज्याला आपण म्हणूया, तो वृद्धिंगत केलेला आहे. त्यामुळं भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण आहेत? ते आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी. मग भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण? ते आहेत नारायण मेघाजी लोखंडे. यांनीच 1884 साली भारतातील खऱ्या अर्थाने पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना केली होती आणि याच्या मागचे प्रेरणास्थान जे होते ते होते महात्मा ज्योतिबा फुले. मग स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असं कोणाला संबोधलं जातं? तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक जे आहेत ते आहेत कोण? लॉर्ड रिपन, उदारमतवादी व्हाईसरॉय आणि 1880
ते 1884 या कालावधीत हे भारताचे व्हाईसरॉय होते आणि यांच्या संकल्पनेतून स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या भारतात स्थापन झालेल्या आहेत. त्यामुळंच स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक आपण संबोधतो लॉर्ड रिपन यांना. भारतीय महासंगणकाचे जनक असं कोणाला संबोधलं जातं, ते आहेत मराठमोळं व्यक्तिमत्व डॉक्टर विजय भटकर. म्हणजे कोण्या एकेकाळी भारताला महासंगणकाची नितांत गरज होती आणि तशा प्रकारचा महासंगणक जो आहे फक्त अमेरिका आणि जापान या देशांकडे उपलब्ध होता आणि भारताला जर महासंगणक दिला तर हा महासंगणकाचा वापर भारत आपल्या अणु कार्यक्रमाच्या वाढीसाठी करेल अशी अमेरिका आणि जापानला भीती असल्यामुळे त्यांनी भारताला महासंगणक देण्याचं नाकारलं होतं. आणि मग अशा वेळेस डॉक्टर विजय भटकर यांच्या कल्पकतेतून भारताने आपला पहिला महासंगणक जो आहे परम तो निर्माण केलेला आहे. त्यामुळं भारतीय महासंगणकाचे जनक जे आहेत ते आहेत डॉक्टर विजय भटकर. नंतर पाणी पंचायतीचे जनक कोण? पाणी पंचायत जनक जे आहेत ते आहेत विलासराव साळुंखे. पाण्याचं जतन आणि संवर्धन करण्याचं महत्त्वपूर्ण काम या संकल्पनेतून विलासराव साळुंखेने अंमलात आणलेलं आहे. मग भारतीय वन महोत्सवाचे जनक कोण? ते आहेत कोण? तर ते आहेत कोण? के.एम. मुन्शी. महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी असलेल्या के.एम. मुन्शी यांच्या संकल्पनेतून वन महोत्सव ही संकल्पना जी आहे ती अजरामर झालेली आहे. की वनांचं जतन करणे, वृक्ष लागवड करणे आणि भारत खऱ्या अर्थाने हरित करणे हे कार्य के मुन्शी यांच्या वन महोत्सव या संकल्पनेतून साकार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग भारतीय उद्योगधंद्यांचे जनक असं कोणाला संबोधलं जातं? ते आहेत जमशेदजी टाटा. यांच्याच माध्यमातून 1907 साली टाटा आयर्न अँड स्टील या कारखान्याची उभारणी जमशेदपूर या ठिकाणी करण्यात कारणाने त्यांना भारतीय उद्योगधंद्यांचे जनक म्हणतात. भारतीय पिन कोड पद्धतीचे जनक कोण? ते आहेत कोण? श्रीराम भिकाजी वेलणकर. परत एकदा आपल्याला एक मराठमोळं व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे. भारतातली टपाल व्यवस्था जी आहे किंवा टपाल वितरणाची व्यवस्था ती सुरळीत करण्यासाठी 6 अंकी पिनकोड जो आहे तयार करण्याचं श्रेय कोणाला जातं? श्रीराम भिकाजी वेलणकर. पिनकोडचे आपण आपल्या देशात 8 झोन्स तयार केलेले आहेत. पिनकोड हा 6 अंकी असतो आणि शेवटचे 3 जे अंक असतात ते टपाल वितरणाचे असतात. त्यामुळं टपाल वितरण हे सुलभ झालेलं आहे. मग दोस्तांनो, भारतीय राज्यघटनेचे जनक कोण? तर भारतीय राज्यघटनेचे जनक जे आहेत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर आंबेडकर जे होते हे कार्यान्वित होते आणि यांनाच आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा जनक असं संबोधतो. मग भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं कोणाला संबोधलं जातं? तर ज्यांना आपण ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हणतो. ठीक आहे, भारताचे पितामह असलेले दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि या पुस्तकातून लाईक संपत्तीचं वहन भारतातून ब्रिटिशांकडे कशा प्रकारे होत आहे, ब्रिटिश कशा प्रकारे भारताची लूट करत आहेत असा मौल्यवान विचार यांनी मांडला होता. त्यामुळे भारतीय अर्थशास्त्र जनक असं कोणाला संबोधलं जातं? तर दादाभाई नौरोजी यांना. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक असं कोणाला संबोधलं जातं? ते आहेत कोण? ब्रिटिश संधी अधिकारी A.O. ह्यूम. भारतामध्ये 1857 सारखे उठाव वारंवार होऊन आहेत. त्यामुळं भारतीयांना एकत्रित करून त्यांना एक संघटना, एक संस्था स्थापन करून द्यावी ज्या माध्यमातून त्यांच्या असंतोषाला वाट मिळेल आणि 1857 सारखे उठाव वारंवार भारतात घडणार नाहीत. तर काँग्रेसचे संस्थापक असं संबोधतो आपण A.O. ह्यूम यांना. मग भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक असं आपण कोणाला संबोधतो? ते आहेत डॉक्टर S.R. रंगनाथन. खऱ्या अर्थाने ग्रंथालय गावागावात, शहराशहरात निर्माण करण्याची मोहीम यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग महाराष्ट्रातील उद्योगधंद्याचे जनक कोण? तर भारतातील उद्योगधंदे जनक आपण पाहिले होते ते होते जमशेदजी टाटा. तर महाराष्ट्रातील उद्योगधंद्याचे जनक जे आहेत ते आहेत लक्ष्मणराव किर्लोस्कर. यांच्याच कंपनीने लाईक लोखंडी फाळ असलेला नांगर बनवला होता किंवा लोखंडाचा नांगर बनवलेला होता आणि शेतकऱ्यांच्या जीवनात याच्यामुळे आमूलाग्र बदल जे आहेत ते घडून आलेले आहेत. महाराष्ट्रातील सामुदायिक विवाह चळवळीचे जनक कोण? हे जैन समाजाचे नेते आहेत शांतीलाल मुथा. ही समुदायात विवाह घडून आणणे, ज्या दृष्टिकोनातून विवाह जे आहे ही कमी खर्चिक होतील आणि गोरगरिबांना सुद्धा विवाहाचा जो काय आहे तो आनंद प्राप्त होईल. तर सामुदायिक विवाह चळवळीचे जनक जे आहेत ते आहेत शांतीलाल मुथा. मग दोस्तांनो, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण? तर
तर भारतातील हरित क्रांती जनक आपण संबोधलेले कोणाला? डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना. तर महाराष्ट्रातील हरित क्रांती जनक जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले व्यक्तिमत्व वसंतराव नाईक होत. जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण? तर जगात खऱ्या अर्थाने यांच्या माध्यमातून हरित क्रांती निर्माण झाली ते आहेत कोण? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी मेक्सिको इथं मक्यावरती फार मोठ्या प्रमाणात संशोधन करून मक्याचं पीक फार मोठ्या प्रमाणात घेतलेलं होतं आणि त्या आधारावरच मग आपल्या देशामध्ये सुद्धा हरित क्रांती झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हरित क्रांती झालेली आहे. मग पुढचं, रोजगार हमी योजनेचे जनक कोण? रोजगार हमी योजनेचे जनक जे आहेत दोस्तांनो ते आहेत कोण? वि स पागे. 1972 साली राज्यातील प्रत्येक बेरोजगाराला काम मिळावं यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती आणि या योजनेला अनुसरूनच कालांतराने केंद्र सरकारने जवाहर रोजगार योजना इत्यादी योजना ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक कोण? ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूंनी खऱ्या अर्थाने भारतीय परराष्ट्र धोरणाची जी नीव आहे ती राबवलेली आहे आणि काही अपवाद वगळता म्हणजे नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण वगळता किंवा दरम्यानच्या काळामध्ये इंद्रकुमार गुजराल यांचं धोरण वगळता आत्तापर्यंतचे सर्व पंतप्रधान जे आहेत पंडित जवाहरलाल नेहरूंनी आखलेलं परराष्ट्र धोरण जे आहे तेच राबवत आहेत. मग पुढचे जे जनक आहेत ते आहेत भारतीय हवामानशास्त्राचे जनक कोण? तर भारतीय हवामानशास्त्राचे जनक असं आपण संबोधतो डॉक्टर पी आर किशोरती यांना. ठीक आहे. मग मराठी नवकाव्याचे जनक कोणाला संबोधलं जातं? तर मराठी नवकाव्याचे जनक संबोधलं जातं कविवर्य बा सी मर्ढेकर यांना. मग पुढचे जे जनक आहेत ते आहेत मराठी नाट्यभूमीचे जनक. मराठी नाट्यभूमीचे जनक कोण आहेत? ते आहेत विष्णुदास भावे. खऱ्या अर्थाने लाईक रंगमंचावरती नाटकं सादर करण्याची प्रक्रिया यांच्या काळापासून सुरू झाली. त्यामुळं मराठी नाट्यसृष्टीचे जनक आपण कोणाला संबोधतो? विष्णुदास भावे यांना. मग भूदान चळवळीचे जनक कोण? तर भूदान चळवळीचे जनक जे आहेत ते आहेत परत एकदा महात्मा गांधी यांचे कट्टर अनुयायी असलेले विनोबा भावे. 1951 साली जमिनीच्या फेरवाटपाचा प्रश्न हृदय परिवर्तनाच्या माध्यमातून सोडवावा अशी संकल्पना यांनी पोचमपल्ली येथून राबवण्यास सुरुवात केली. यासाठी पदयात्रा काढली, श्रीमंतांकडून जमिनी घेतल्या आणि त्या गरिबांना ज्या आहेत त्या भूदानाच्या मार्फत दान केलेल्या आहेत. तर भूदान चळवळीचे जनक जे आहेत ते आहेत विनोबा भावे. मग भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? तर भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक जे आहेत त्यात सॅम पित्रोदा. हे परदेशस्थ भारतीय होते. राजीव गांधी यांचे अतिशय जवळचे मित्र होते आणि राजीव गांधी यांच्या संकल्पनेच्या द्वारे प्रत्येक खेडेगाव आणि प्रत्येक शहर गाव हे दूरसंचारामार्फत जोडलं जावं. एक प्रकारची क्रांती घडून आलेली आहे. कोणाच्या माध्यमातून? सॅम पित्रोदा यांच्या माध्यमातून. भारताच्या एकीकरणाचे जनक कोण? तर तत्कालीन गृहमंत्री जे होते आपल्या देशाचे सरदार पटेल यांना भारतीय एकीकरणाचे जनक असं संबोधलं जातं. की देशाच्या फाळणीनंतर जेवढी काही लहान मोठी संस्थानं जी होती त्यांचं विलिनीकरण यांच्या मुत्सद्देगिरीमुळं घडून आल्या कारणाने यांना भारताच्या एकीकरणाचे जनक असं संबोधलं जातं. मग भारतीय आरमाराचे जनक कोण? भारतात खऱ्या अर्थाने एखाद्या इतदेशीय राजाने जे नौदल सुरू केलेलं आहे ते आहेत आपले लाडके छत्रपती शिवाजी महाराज. व भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक कोण? फादर ऑफ स्पेस सायन्स इन इंडिया ते आहेत कोण? डॉक्टर विक्रम साराभाई. यांच्याच माध्यमातून भारतामध्ये अवकाश संशोधन सुरू झालेलं आहे. त्यासाठी इस्रो नावाची संस्था जी स्थापन झालेली आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन 1969ला, ज्याचं मुख्यालय कुठे आहे? बेंगलोरला. आणि आज भारत स्वतःचेच उपग्रह अंतराळात पाठवत नाहीये, तर इतर देशांचे उपग्रह सुद्धा अंतराळात पाठवतोय. अगदी आर्यभट्ट उपग्रहापासून सुरुवात झालेली जी शृंखला आहे ही अखंडपणे अजून सुद्धा चालू आहे. मग बाल हक्क चळवळीचे जनक असं आपण कुणाला संबोधतो? तर बाल हक्क चळवळीचे जनक जे आहेत ते आहेत कोण? कैलास सत्यार्थी. ठीक आहे. कैलास सत्यार्थी यांना अतिशय प्रतिष्ठेचा शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. भारतीय सांख्यिकी शास्त्राचे जनक कोण? फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक्स असं कोणाला संबोधतो आपण? ते आहेत कोण? पी सी महालनोबिस हे संख्या शास्त्रज्ञ. आणि आपल्याला कल्पना असेल दोस्तांनो की भारताची दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे त्यासाठी कुणाचं प्रतिमान लाभलेलं आहे? ते लाभलेलं आहे आपल्याला कोणाला? पी सी महालनोबिस यांचं प्रतिमान.
मग पुढचं जे आहे दोस्तांनो आणि शेवटचं ते आहे मराठी कादंबरीचे जनक कोण. तर मराठी कादंबरीचे जनक आपण संबोधतो कोणाला, ह ना आपटे म्हणजेच हरी नारायण आपटे. आपल्याला कल्पना असेल यांची एक अतिशय महत्वपूर्ण कादंबरी आहे पण लक्षात कोण घेतो. ठीक आहे दोस्तांनो, हे झाले सर्व महत्वाचे जनक. आपल्याला व्हिडिओ लेक्चर जर आवडला असेल तर निश्चितपणे आपण लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद दोस्तांनो.